श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडकी बहीण योजना नियम बदलले, जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला अवश्य सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती या सर्वांचे फॉर्म भरता येतील. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे नियम बदललेले आहेत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघूयात संपूर्ण अपडेट. तर बघा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देताना सरकारचे आता नवीन नियम लागू झालेले आहेत. या नवीन नियमानुसार जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यात पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत. काळजी करू नका. त्याचप्रमाणे पूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. तर बघा, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीच्या सरकारने झालेल्या पराभवानंतर उभारी घेण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. लाडकी बहीण योजना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैपासून लागू केली. या अंतर्गत जवळपास राज्यातील 2.74 करोड महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. महिलांना या अंतर्गत 1500 रुपये देण्याचा निर्णय योजनेच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारने घेतला. विशेष म्हणजे महायुतीसाठी ही योजना इतकी प्रभावी ठरली की महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. मात्र आता महिलांना 2100 रुपयांची प्रतीक्षा आहे, कारण दरमहा महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आल्यास करण्यात आली होती. परंतु आता हेच सरकार काही निकषांच्या आधारे 2100 रुपये देताना पडताळणी करणार असल्याचे, महिलांच्या खात्यात तेव्हाच पैसे येणार अशा प्रकारची बातमी समोर येत आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुमच्या खात्यावर पैसे आलेत का नाही कमेंटमध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे 2100 रुपये मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचे हे देखील आपण या व्हिडिओत बघणार आहोत. महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम थेट जमा होत असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. ही योजना महायुतीसाठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत टर्निंग पॉइंट ठरली. या योजनेमुळे महायुतीला लोकसभेत पाठ फिरवलेल्या जनतेने पुन्हा सत्तेच्या बाकावर बसवले, पण अद्याप राज्य सरकार स्थापन झाले नाही. तसे महिलांना 2100 रुपये खात्यात कधी जमा होणार, म्हणजे महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेतील 6व्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. याआधी जरी तुम्हाला हप्ते आले नसतील तरी एकत्रित सर्व हप्ते येतील. त्याचप्रमाणे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये. त्यांचे निकष मी तुम्हाला सांगणार आहे. आणि अधिक माहितीसाठी नाना फाउंडेशन तुम्हाला गुगलवर सर्च करायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व योजनेचा GR, नवीन GR आणि एक तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. त्यानुसार तुम्ही पात्र होऊन जाताल. तर नाना फाउंडेशन गुगलवर नक्कीच सर्च करा. योजनेबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये चर्चा देखील सुरू आहेत. दरम्यान 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान झाले. 23 तारखेला निकाल झाला. जनतेने महायुतीला कौल दिला. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. शपथविधी राज्याचा 5 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मात्र मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार हे अद्याप निश्चित झालेले नाहीये. लाडक्या बहिणींना 2100 रुपये राज्यातील नवीन सरकार देणार आहे. तत्पूर्वी आता योजनेतील प्रत्येक निकषांची पडताळणी होणार आहे. यानंतर निकषानुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर 1 एप्रिल पासून दरमहा 1.5 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत. आता यांचे निकष काय आहेत ते बघा. पहिला निकष हा महत्त्वाचा आहे की त्यांचा पती आयकर टॅक्स भरतोय का नाही. जर टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवलं जाईल. त्यानंतर या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन जर असलं तरी तुम्ही त्यासाठी पात्र ठरणार नाहीत. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी जर अर्ज केले असतील तर ते बाद होतील. परिपक्वता, विधवा, निराधार योजनेचा लाभ घेत असताना लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का अशी देखील चौकशी होणार आहे. या 4 महत्त्वाचे नियम बदललेले आहेत. त्यामुळे आता यांची सर्व परत पडताळणी होणार आहे. त्यानंतर परत फॉर्म अप्रूव्ह होईल आणि त्यानंतर परत पैसे यायला सुरुवात होतील. या सर्व पात्रमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर माता भगिनींना याचा लाभ मिळेल. आणि याचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा. अवश्य त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरून 2100 रुपये मिळतील. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.